क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ विजन आणि क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ आवर फ्युचर ह्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतील जेव्हा आम्ही आमच्या देशाची दिशा, आमच्या राज्याची दिशा काय आहे हे माहिती करून घेऊ. जेव्हा माननीय मुख्यमंत्री जाहीर करतात की आम्ही समृद्धीचा महामार्ग उभा करणार आहे, तेव्हा आम्हाला फ्युचर अपॉर्च्युनिटी ऑफ बिझनेस लँड कुठं आहे हे कळलं पाहिजे. स्कीम जाऊ द्या, स्कीमचं काय इन्सेंटिव्ह पहिले 2-3 वर्ष मिळतील, नंतर पुढे काही मिळणार नाही. आपल्याला बिझनेसमधून प्रॉफिट कमवायचं आहे हे क्लिअर आहे. जर उद्योजकांनी प्रोड्यूस केलं, विक्रेत्यांनी तेच विकलं, सामान्य जनतेला ऑप्शन काय तेच घेतील ना. आत्मनिर्भर भारत हा शब्द ऐकला की त्याच्या मागे पुढे प्रचंड उद्योगाच्या संधी आहेत. प्रचंड. हे माननीय पंतप्रधानांनी दिलेलं स्वप्न नाही आहे, तर आपल्याला गोल दिलेला आहे आणि तो अचीव्ह करायचा असेल तर हे फक्त आणि फक्त उद्योजकांचं काम आहे. खरं तर अतुल राजोळी आणि पूर्ण लक्षवेधी टीमचं अभिनंदन की त्यांनी अतिशय चांगला, नेटनेटका आणि योग्य असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मगाशी जेव्हा वक्ते बोलत होते तेव्हा गांधी साहेबांनी सांगितलं की राजकीय लोकांनी आणि उद्योजकांनी काही प्रमाणात एकत्रित काम केलं पाहिजे. आणि निनादजी इथे बसले आहेत, कमलजी बसलेले आहेत, अनेक चेहरे ओळखीचे आहेत, वेगवेगळ्या असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की मागच्या 25 वर्षापासून मी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या म्हणजे औद्योगिक संस्थांबरोबर काम करतो आहे आणि आता MSME बोर्डावर काम करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि राजकीय पक्षात काम करत असताना अशा प्रकारचं काम निवडून करणे ही माझी चॉईस आहे. बाय चॉईस मी हे करतोय. क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ पॉलिसी, क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ विजन आणि क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ आवर फ्युचर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला साध्य करता येतील जेव्हा आम्ही आमच्या देशाची दिशा, आमच्या राज्याची दिशा काय आहे हे माहिती करून घेऊ. दरवेळी आपल्याला मंत्री महोदय मिळतीलच असं नाही, कुठल्या प्रत्येक खात्याच्या बाबतीमध्ये. आणि कार्यक्रम म्हटलं तर मिळतील, परंतु इंडिव्हिज्युअलचं काय, जेव्हा आपण छोट्या ग्रुपमध्ये असू तेव्हा काय. त्यामुळे आमच्यासारखे पदाधिकारी त्या ठिकाणी कामाचे आहेत. वेगवेगळ्या असोसिएशन बरोबर आम्ही नॉलेज पार्टनर म्हणून काम करतो. भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करताना मी सगळ्या औद्योगिक असोसिएशनमध्ये जातो. सुरुवातीला त्रास झाला, आम्हाला नको म्हटले राजकीय लोक, पण जेव्हा मैत्री झाली कामातून तेव्हा असं लक्षात आलं की येस, दिस इज रिक्वायर्ड मेकॅनिझम फॉर डेव्हलपमेंट. त्यामुळे माझी पहिली विनंती ही आहे की बिझनेस जर वाढवायचा असेल, बिझनेस मिळवायचा असेल आणि संधी शोधायची असेल, माझ्या विषयामध्येच म्हटलेलं आहे की फ्युचर अपॉर्च्युनिटीज, स्कीम्स, जर योजना कशावर असतात तर पुढे ज्या दिशेने आपल्याला राज्य किंवा राष्ट्र न्यायचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह, वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत आणि त्या योजना मिळवायच्या असतील तर आपल्याला त्या स्कीम्सची माहिती झाली पाहिजे. स्कीम्सची माहिती करताना आपल्याला सरकार काय बोलतं त्याकडे पण पाहिलं पाहिजे. सरकारचे बोलण्याचे 2 आयाम आहेत. एक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जे मंत्री महोदय आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्या खात्याचे मंत्री आहेत, केंद्रातलं पण माननीय पंतप्रधान आहेत, हे सगळे जे बोलतात त्यातलं काय फिल्टर करायचं हे उद्योजकांना चांगलं कळतं. फिल्टर करून जेवढं बिझनेस ओरिएंटेड आहे ते रोज झोपायच्या आधी ऐकलं पाहिजे. देर इज अ बिझनेस. कारण जेव्हा माननीय मुख्यमंत्री जाहीर करतात की आम्ही या ठिकाणी समृद्धीचा महामार्ग उभा करणार आहे, इतकं कोटीचं बजेट आहे, तेव्हा आम्हाला फ्युचर अपॉर्च्युनिटी ऑफ बिझनेस लँड कुठं आहे हे कळलं पाहिजे. छोट्या उद्योगांना हे आवश्यक आहे. फक्त जागा हाच विषय नाही, तो कुठल्या शहरातून तो मार्ग जातोय म्हणजे त्या शहराची ट्रॅफिक वाढणार आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे संधी
येणार आहेत, कुठल्या धार्मिक ठिकाणाच्या पासून तो रस्ता जातोय, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा उद्योगाची आवश्यकता आहे, ते ते आपल्याला बिझनेसची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे.